सध्या आपण आहे सविंदनेच्या प्रसिद्ध अशा हजरत पीर सय्यद फकीर शाह बाबा दर्ग्यापाशी. दर्ग्याचं जे सुशोभीकरणाचं काम आहे, म्हणजे फरशी लावण्याचं जे काम आहे, ते ग्रामपंचायतने काम केलेलं आहे असं दिसतंय. म्हणजे दप्तर दिसतंय आपल्या ग्रामपंचायतच्या बिलामध्ये किंवा ग्रामपंचायतच्या इस्टिमेटमध्ये काम दिसतंय आपल्याला. ते काम दिसताना 2,10,000 रुपयाचा निधी त्याच्यावर पडलेला होता. त्या प्रकारचे पैसे सुद्धा काढलेले आपल्याला दिसतात. परंतु आपण जर सदर ठिकाणी जर काम बघायला जर आपण आलो, हे काम दाखवू शकतो आपण. हे जवळपास 17 ते 18 ब्रास फरशा लावलेल्या आहेत. त्या जवळपास हे मीटरला 50 ते 60,000चं पुढून चालून 70 ते 80,000 हे काम असेल किंवा त्याच्यापेक्षा थोडं 5-10,000 जास्त असू शकतं. पण त्याच्यावर बिल किती काढले, जवळपास 2,10,000 बिल काढले असं दिसतंय आपल्याला काढताना. याबद्दल आपण आलेलो आहे आपल्या इथल्या स्थानिकांना. आपलं नाव सांगा. अजिज मुलाने. अजिज, त्याला निधी किती मंजूर होता तुम्हाला किती सांगितलं होतं? आम्हाला 2,10,000 सांगितलं होतं मंजूर आहे म्हणून निधी. आणि त्यांनी किती काम केलं होतं, काय कितपर्यंत काम केलं? सगळंच काम त्यांनीच केलं? सगळं नाही केलेलं आहे, इथोरच काम केलेलं आहे. आणि 3 आम्ही बसवलेले आहे स्वखर्चाने. तुम्ही स्वतः बसवलेले? हा, हे आपले राजगावडन दिले ते आपल्या साहेब. गावडून दिलेले. आता हे कामाला ज्यावेळेस 2,10,000 रुपये निधी आला, त्यांनी बोर्ड पण लावलेलं नाही कामाचं? नाही, काहीच नाही सांगितलं नाही का किती खर्च आला? नाही, ते काहीच नाही सांगितलं. तुम्ही विचारले पण नाही? आम्ही विचारलं होतं पण त्यांनी सांगितलंच नाही. ते तुम्हाला हे काम वाटतं का 2,10,000? नाही, 2,10,000 कामच नाही हो. आणि इथं पाणी सुद्धा असतंय, सगळं काही काम केलेलं नाही बरोबर. ते पाहू शकता, पाऊस झाला अजून पाणी साचलेलं ते लेवलच ना, ते चुकलेले. लेवल कशी लेवल जर असतं हे असं दाखवलं त्यांनी, जसं आपलं वर माडीचं असं असतं त्यांनी तसं खाली माडी सारखे दाखवले. मध्ये पाणी दोन्हीकडून पाणी याची हाईट मातीपासून वर पाहिजे तर ते खाली मातीवर जात नाही, इकडे जातच नाही ना, इकडे पाणी जात नाही. आपण पाहू शकता सविंदने ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी कसा भोंगळ कारभार केलेला आहे. लाखो रुपयाचा निधी, 2-2 लाख म्हणजे 50,000 रुपये, लाख रुपयाच्या आतमधल्या कामाला डबल निधी दाखवला. म्हणजे 50 पैशाचं काम रुपयाला दाखवले. कालचे पैसे आले नाही तुझे. भ्रष्टाचार केला ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराबाबत मी वारंवार सावध झाले, पाठपुरावा करतोय. पण असणारा गट विकास अधिकारी असेल, असणारे विस्तार अधिकारी असेल, हे झोपेचे सोंग घेतलेले. विस्तार अधिकाऱ्यांनी, गट विकास अधिकाऱ्यांनी आता तरी जागे व्हावे. देवस्थानाचा पैसा सुद्धा यांना पुरलेला नाहीये. इथल्या असणाऱ्या सविंदनेच्या प्रसिद्ध दर्ग्याचे पैसे सुद्धा यांनी ढापलेले. 2 लाखाचा निधी इथं मारलाय. काम लईतले 70 ते 80,000चं काम आहे. आपण पाहू शकतो हे काम लईत, आणि इथे पण पाणी साचतंय. 17 ते 18 ब्रास फक्त फरशीला वापरलेली. इथेवर याला फरशी वापरलेली नाही. इथून जर चालत तिथपर्यंत गेलं तर काम संपलं. इथून इकडं तर स्थानिक ग्रामस्थांनीच आपले, तुमचं नाव काय म्हणले? अजिज मुलानी यांनी स्वतः इकडं काम केलेलं आहे. आपण पाहू शकता देवस्थानात सुद्धा पैसे सरकारी अधिकाऱ्यांनी लाटलेले आहेत. गट विकास अधिकारी असतील डोके साहेब, तुम्हाला लास्ट विनंती आमची, तुम्ही आमचा अंत पाहू नका, कारवाई करा. सदर जो ग्रामसेवक आता ह्या कामात राहिले, सदर ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करा. हे एकच काम नाही असं, सविंदनेच्या प्रत्येक कामात भ्रष्टाचार आहे. 2 लाख रुपयाचा निधी मंजूर असताना सुद्धा लाख रुपये 70-80,000 रुपयाचं काम केलंय आणि निधी अख्खा मारलेला आहे 2 लाखाचा. मग उरले जे 1 लाख रुपये गट विकास अधिकाऱ्यांनी, विस्तार अधिकाऱ्यांनी सांगावे, ते पैसे काय तुमच्याकडे आले का? त्यामुळे तुम्ही साठवून झाले का? बसलेले कारवाई आपण काहीच करत नाहीये. सविंदनेचे हे एकच कामाच नाही, अशी असंख्य कामं आहेत. तुम्हाला प्रत्येक कामावर मी 2-2 दिवसांनी जाऊन दाखवणार आहे. अशा प्रकारे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. सविंदनेचे गाव आहे आज जवळपास 50 लाख रुपये मायनसमध्ये चाललेले आहे. म्हणजे 50 लाख रुपयाचा निधी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून खाऊन घेतलेला आहे ग्रामसेवकांनी. ग्रामसेवक राहायचं नियम आहे की ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीमध्ये असतील त्या ग्रामपंचायत काम केला पाहिजे, राहिलं पाहिजे. तर ग्रामसेवकांनी भत्ता घेतला, सगळ्या गोष्टी घेतल्या, सरकारच्या सगळ्या सुविधा घेतल्या. ग्रामसेवक राहायला मग त्यांना जाऊन येऊन करत होते. मग असणारा भत्ता म्हणजे ग्रामपंचायतीची चोरी नाही का लाख रुपयाची. अशा मोठ्या प्रमाणात ग्रामसेवकांनी याच्यामध्ये दुरोडा टाकला एक प्रकारे ग्रामपंचायतीवर. देवस्थानाचा सुद्धा पैसा त्यांना पुरलेला नाहीये. लाखो रुपयाच्या कामाला 2 लाखाचे बिल लावलेले आहे. त्यामुळे सदर गट विकास अधिकारी असतील किंवा विस्तार अधिकारी असतील, उरले ग्राम सचिव जोशी साहेब असतील, यांनी याच्यावर लवकर कारवाई करून सदर ग्राम विकास अधिकारी असतील ते त्याच्यावर त्वरित खटला चालवा किंवा त्यांना निलंबित करावं ही विनंती. धन्यवाद.